नमस्कार. कधी विचार केलाय की एका इवल्याशा फळाला सुपर फ्रूट का म्हणतात? म्हणजे नक्कीच यामागे काहीतरी खास कारण असणार, बरोबर? आज आपण याच ब्लूबेरीची गोष्ट जाणून घेणार आहोत. हे फळ चवीला तर मस्त लागतंच, पण आरोग्यासाठी इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? चला तर मग पाहूया. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. म्हणजे या लहानशा बेरीमध्ये अशी काय जादू आहे जी तिला इतकी सुपर बनवते? सगळं रहस्य ना ते तिच्या आतल्या गुणधर्मांमध्ये दडलेलं आहे. हा आकडा बघा, 57. आता वाटेल की हे 57 काय आहे? तर 100 ग्राम ताज्या ब्लूबेरी घेतल्यानं तर त्यात फक्त 57 कॅलरीज असतात. हो, खरंच फक्त 57. इतक्या कमी कॅलरीज आणि इतके सगळे पौष्टिक गुणधर्म. कमालच आहे हे फळ. चला तर आता जरा खोलात शिरूया. म्हणजे ब्लूबेरीला सुपर फ्रूट नक्की कशामुळे म्हणतात? असे कोणते घटक आहेत त्यात? पाहूया तरी याच्या सालीच्या आत नेमकी काय शक्ती दडलेली आहे. या शक्तीचं मुख्य कारण आहे अँटीऑक्सिडंट्स. आता हे काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या शरीराचे बॉडीगार्ड्स आहेत. ते आपल्या शरीरातल्या घातक गोष्टींशी लढतात, ज्यामुळं आपण म्हातारपण, कॅन्सर आणि अशा अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? सगळ्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट शोषून घेण्याची सगळ्यात जास्त ताकद याच ब्लूबेरीमध्ये आहे. अरे बापरे, या इवल्याशा फळाचे फायदे पाहिले ना तर खरंच थक्क व्हायला होतं. म्हणजे बघा, दृष्टी सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी होतं, कॅन्सर आणि डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो. किती फायदे आहेत. आता कळलं ना याला सुपर फ्रूट का म्हणतात ते? ओके, आता फळाबद्दल तर आपण बोललो, पण आता जरा त्याच्या झाडाकडे वळूया. कारण ब्लूबेरीचं झाड सुद्धा ना त्याच्या फळासारखंच एकदम खास आणि जरासं वेगळं आहे. त्याच्या काही स्पेशल गरजा आहेत ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळं ठरतं. इथे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघा, साधारणपणे झाडांच्या मुळांना असे छोटे छोटे केस असतात. ते मातीतून अन्नपाणी शोषून घेतात. पण गंमत म्हणजे ब्लूबेरीच्या मुळांना असे केस नसतातच. मग प्रश्न पडतो की हे झाड जगतं कसं? त्याला पोषक तत्व मिळतात तरी कुठून? आणि याचं उत्तर आहे मायकोरायझल असोसिएशन. हे काय आहे? तर हा ना एक प्रकारचा मैत्रीचा करार आहे, एक पार्टनरशिप. एका खास प्रकारची बुरशी ब्लूबेरीच्या मुळांवर जगते. ही बुरशी मातीमधले पोषक घटक झाडाला सोपे करून देते आणि त्या बदल्यात झाड तिला खायला देतं. किती भारी सिस्टीम आहे बघा निसर्गाची. ब्लूबेरीचं झाड ना जरा नखरेल आहे. म्हणजे त्याला वाढायला एकदम खास वातावरण लागतं. एकतर माती ॲसिडिक हवी, दुसरं म्हणजे हिवाळा कडाक्याच्या थंडीचा हवा, आणि तिसरं जमिनीत पाणी साचलेलंही नको आणि जमीन एकदम कोरडीही नको. या सगळ्या अटी पूर्ण झाल्या तरच हे झाड खुशीत वाढतं. बरं, मग आता आपण या झाडाच्या वर्षभराच्या प्रवासावर एक नजर टाकूया. म्हणजे लागवड केल्यापासून फळं तोडेपर्यंत वर्षभरात नक्की काय काय होतं ते समजून घेऊया. ब्लूबेरीच्या झाडाचं वर्षभराचा कॅलेंडर ना खूपच इंटरेस्टिंग आहे. नोव्हेंबरमध्ये ते आरामात असतं, सुप्तावस्थेत. मग हळूहळू जागं होतं. डिसेंबर-जानेवारीमध्ये कळ्या फुगायला लागतात. मग वसंत ऋतू आला की फुलं येतात आणि त्यानंतर फळं. आधी हिरवी, मग गुलाबी होतात आणि शेवटी छान निळीशार. फळं काढून झाली की झाड पुढच्या वर्षाची तयारी करतं आणि पुन्हा आरामात जातं. आता चांगल्या फळांसाठी ना छाटणी करणं खूप गरजेचं असतं. यात पण काही स्टेप्स आहेत. सुरुवातीला काय करतात? फुलांचा कळाच काढून टाकतात, म्हणजे झाडाची वाढ जोरात होते. मग दरवर्षी छाटणी करून नवीन फांद्यांना जागा करून दिली जाते आणि साधारण 7-8 वर्षांनंतर एक मोठी छाटणी करतात, ज्यामुळे झाडाला एक नवीन आयुष्यच मिळतं. ठीक आहे, तर आता आपण या फळाच्या लोकल मुळांपासून ते त्याच्या ग्लोबल प्रवासापर्यंतची गोष्ट पाहूया. म्हणजे हे फळ आज जगभर कसं पोचलंय आणि पुढे त्याचं भविष्य कसं दिसतंय. जर आपण जागतिक बाजारपेठ पाहिली तर अमेरिका ब्लूबेरीचा सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे. आणि जेव्हा अमेरिकेत ऑफ सीझन असतो तेव्हा चिली हा देश सगळ्या जगाला ब्लूबेरी पुरवतो. खरं तर या 2 देशांमुळेच आपल्याला वर्षभर ब्लूबेरी खायला मिळते. हा आकडा बघा जरा. जगभरात 3 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त ब्लूबेरीचं उत्पादन होतं. यावरूनच समजतं की याला मागणी किती प्रचंड आहे. आता तर युरोप आणि इतरही अनेक देशांमध्ये याची शेती सुरू झाली आहे. म्हणजे हे फळ किती लोकप्रिय आहे हे वेगळं सांगायला नको. आणि ही गोष्ट आता इथेच थांबलेली नाही, तर हा प्रवास आता भारतापर्यंत येऊन पोहोचलाय. हिमाचल प्रदेशमधल्या पालमपूर कृषी विद्यापीठात काही सुरुवातीचे प्रयोग झालेत आणि त्याचे रिझल्ट्स खूपच चांगले आले आहेत. म्हणजे भारतातही ब्लूबेरीच्या शेतीसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. तर मुद्दा हा आहे की ब्लूबेरीचा जागतिक प्रवास अजून संपलेला नाहीये. उलट तो आता एका नवीन टप्प्यावर आलाय. भारतासारखे नवीन देश आता या सुपरफूडच्या शेतीमध्ये काय काय शक्यता आहेत हे तपासून पाहत आहेत.
आणि खरंच हे भविष्यासाठी खूपच रोमांचक आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. जसं ब्लूबेरीने जगभरात आपलं नाव कमावलं, तसंच आपल्या आजूबाजूला अजून अशी कोणती फळं किंवा पदार्थ असतील जे भविष्यातले सुपरफूड बनू शकतात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?